चालू सामना पुढील चेंडू अथर्वयाचा आणि याला खूप चांगल्या पद्धतीने हा पहिल्याच चेंडूवर घणागती प्रहार पाहायला भेटतोय. षटकाराच्या स्वरूपाने धावसंख्या 6च्या संख्येने खातं गोललंय जगदीश याने बारण्या संघाला. पुढील चेंडू अथर्वयाचा आणि नो घोषित केलं पंच याने आणि ह्या 4 धावा 9+4 अशा 5 धावा आणि धावसंख्या झाली आहे 11. खूप चांगली फलंदाजी पाहायला भेटते जगदीश या फलंदाजाकडून. आणि हा पंचांनी फ्रीट सांगितलंय तरी गोलंदाजाने हा लक्ष द्यायचंय तसंच फलंदाजाने सुद्धा लक्ष द्यायचंय. आणि हा सुद्धा एक चौकार आणि पुन्हा नो घोषित केलाय आणि पुन्हा फ्रीटच असेल. या सुद्धा 5 धावा आणि हा बॉलर मला तर वाटते चेंज असेल. लगातार नो टाकलेत आणि धावसंख्या झाली आहे अनिकेत स्कोर साठी यायचं. अनिकेत तुमचं लक्ष असतं खाली आणि बघतो तिकडं. उठ 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 जा तू आपल्या बाउंड्री लाईनला जा. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 16. बिनबाद 16. खूप चांगली फलंदाजी पाहायला भेटते जगदीश या फलंदाजाकडून. आणि ही चोरटी धाव घेण्यात यशस्वी आणि हा स्वेअर चेंडू या 2 धावेने धावसंख्या झाली आहे 18. वाईट नाहीये सॉरी. जगदीश आणि एक धाव तर पूर्ण आणि दुसरे धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली. धावसंख्या झाली 19. एक धाव तर पूर्ण आणि दुसरे धावचा प्रयत्न आणि तिथेच थांबतोय आणि एकाच धावेवर समाधान मानतोय. साहिल आहे ना. आणि हा जगदीश या फसला आहे पूर्णपणे हा फलंदाज आणि एक बाद होतोय. जगदीशाच्या भरून काढण्यासाठी जगदीशाची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो हनुमान. खूप चांगली फलंदाजी पाहायला भेटली. जगदीश धुळे मला तर वाटतं असतील आणि
खूप चांगले डोंगर उभारलंय त्यांनी आपल्या संघासाठी. प्रथमच षटकामध्ये पुढील चेंडू असेल साहिल याचा, मारा करेल हनुमान. आणि हा पूर्णपणे फसलाय आणि ही झेलबाद. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 2 बाद 20. हनुमान याची जागा भरून काढण्यासाठी येतोय सुजल. तसेच गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. हे बॉलरचं नाव सांगा. लक्ष द्या इकडे. ऋषभ. खूप चांगलं कमबॅक केलंय दहिवली या संघाने. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 20. तसेच मोपाडा वर्सेस वदप कुठे असेल, माझा आवाज ऐकत असाल, प्रतिनिधी कुठे असेल तर स्टेजशी संपर्क साधायचा आहे. मोपाडा वर्सेस वदप या पुढील होणारा सामना असेल. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतं ऋषभ. आणि हा धंदणी षटकार पाहायला भेटतोय आपल्याला. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या झाली 26. हितेश याने आल्याच आपले इरादे स्पष्ट केले आहेत. दोन धावा घेण्यास यशस्वी झाले बारण्या संघ. नाही रिव्ह्यू कशाला नाही. आणि ह्या 4 धावा, 4 धावेने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते 32. पुढील चेंडू ऋषभ याचा मारा करेल देश. आणि पाहूया, 1 धाव तर पूर्ण आणि एकच धावेवर समाधान मानतोय. धावसंख्या झाली आहे 33. षटकातील काही चेंडू शिल्लक. आणि ह्या 4 धावा, खूप चांगली फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. आणि संघाकडून बारण्या संघाकडून आणि षटक संपण्याचा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्या झाली आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37.
कुठं पोहोचले? दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 37. बॉलर असेल श्रेयस, तसेच त्याला मारा करेल हितेश. अजूनही काही 2 ओव्हरच्या बाकी असतील आणि पाहूया कितपत डोंगर उभारतोय, धावांचं डोंगर उभारतोय बार्निया संघ. खूप चांगली फलंदाजी पाहायला भेटते बार्निया संघाकडून. श्रेयस याचा असेल पुढील चेंडू आणि पाहूया मारा करेल हितेश. आणि खूप चांगली फलंदाजी पाहायला भेटते आणि हा 1 बाउन्स चौकार. एक धाव तर पूर्ण आणि दुसरी धावचा प्रयत्न आणि दुसरी मिसफील्ड पाहायला भेटते. 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात बार्निया संघाने आणि या 3 धावेने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती ती 44. खूप चांगलं फलंदाजी तसेच गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला दोन्ही संघाकडून. थोडीच तोड उत्तर देत आहेत. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली आणि एकच धावेवर समाधान मानतोय बार्निया संघ. पाहूया किती धावा भेटतात या फटक्यावरती आणि खूपच चांगली क्षेत्ररक्षण पाहायला भेटते दैवली या संघाकडून आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. पुढील चेंडू मारा करेल हितेश. दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्यात आणि धावसंख्या झाली आहे 50 झाली आहे पूर्ण आज आपल्या या पहिल्याच मॅच मध्ये. धावसंख्या झाली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 50 आणि हा फर्स्ट इनिंगचा मला तर वाटतं शेवटचा षटक आहे आणि या 6 चेंडूमध्ये कितपत धावा उभारतील बार्निया संघ. तसेच तेवढीच चांगली थोडस गोलंदाजी करावी लागेल दैवली या संघाला. कमीत कमी धावत रोखावे लागेल दैवली या संघाला.
मिलिंद डाकवल कुठे असेल तर स्टेजशी संपर्क साधायचे. तसेच रुपेश चव्हाण, सौरभ कोतेकर असेल, निवृत्ती थोरवे असतील, तसेच वैभवजी पेटे असतील, हरेश जाधव असतील, कुठे असाल तर तुम्ही स्टेजशी संपर्क साधायचे. पुढील चेंडू टाकण्यासाठी अर्चित सज्ज होता आणि स्वेर चेंडू. पुढील चेंडू टाकण्यासाठी अर्जित सज्ज होतोय आणि तेवढीच थोडं फलंदाजी पाहायला भेटते. या फलंदाज हा हितेश, या फलंदाजाकडून दोन्ही पण फलंदाज खूप चांगली फटकेबाजी करतायत. धावसंख्या झाली आहे 55. 10 चेंडू आणि 30 धावाची बहारदार अशी खेळी पाहायला भेटते हितेश याच्याकडून. अशीच फलंदाजी आपल्या संघाला हवी असेल आणि पुढील 5 चेंडू बाकी असतील. पाहूया आपल्या संघासाठी कितपत धावा उभारतोय. एक धाव घेण्यात यशस्वी झाले बारणे संघ. आणि ही विकेट जाते, खूप चांगली विकेट किपिंग पाहायला भेटते आपल्याला दहिवली या संघाकडून. सुजल याची जागा भरून काढण्यासाठी येतोय मयूर. आणि ह्या 4 धावा, जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा भेटल्यात बारणे या संघाला. असं बोलतात संदीप गायकवाड सर, नशीब खराब तर काय करेल अशोक शराब. असंच काहीतरी पाहायला भेटतंय आपल्याला दहिवली या संघाकडून. पुढील चेंडू पाहूया. दोन धावा घेण्यात यशस्वी झाली आहे बारणे संघ. या 2 धावेच्या बहरीने धावसंख्या होतीये 62. 62 धावा झाल्यात. पंच धावा एकच आहे ना? ठीक आहे. धावसंख्या झाली 24 चेंडू आणि 63 धावा. 64 धावांचं मोठं डोंगर उभारलंय दहिवली या संघासमोर. पाहूया या पुढील होणारा सामना वदप वर्सेस मोपाडा. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी इथे उपस्थित राहायचे.
हॅलो हॅलो हॅलो. बारणे संघाचं क्षेत्ररक्षण सजलंय तसेच दहिवली संघाचे फलंदाज रवाना होत आहेत. ऋषभ वर्सेस असेल अथर्व. आमचे गुरु रुपेशजी चव्हाण यांचं इथे आगमन होतोय. धन्यवाद रुपेशजी, आमची जागा सांभाळा. चालू असलेला सामना मास्टर दहिवली वर्सेस बारणे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकला जातोय. गोलंदाजी मार्कवर असेल जगदीश. पहिला चेंडू आपल्या गोलंदाजीतून निर्धाव चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने सुंदर फटका पाहायला मिळतोय. भावेशाच्या बॅटमधून चौकारासाठी आता मात्र श्री गणेशा नक्कीच होतोय. धाव फलक वर 4 धावांचं बारणे संघाकडून वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय जगदीश.
नक्कीच या चौकाराच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर झाली ती 4. विजयासाठी मात्र 64 धावांचं आव्हान असेल दहिवली संघाला. या पुढील चेंडू उंचावर मारण्याच्या क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक थोडीशी चूक करतोय आणि एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या अंकावर. आता मात्र बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चुकी नाही करत आणि अतिशय सोपा झेल पकडला जातोय. पहिलाच झटका बसतोय दहिवली संघाला अथर्वयाच्या स्वरूपात. खरोखर जर बारणे संघाकडून आपण जर विचार केला गोलंदाजी मार्कवर आलेला जगदीश याने पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकला होता. त्यानंतर एक चौकार अर्जित केला होता. मात्र दहिवली संघाच्या भावेशने त्यानंतर बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू एक चोरटी धाव मिळाली होती. त्यानंतर पुनरागमन करत एक विकेट. आता मात्र अथर्वयाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय साहिल. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू सुंदर झेल पकडला जातोय. आल्या पावली परत माघावरी यावं लागतंय साहिल याला. आता मात्र दुसरा झटका बसतोय मास्टर दहिवली संघाला. आता मात्र साहिल याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय आकाश. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. खरोखरच जर एक चौकार वगळला तर अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बारणे संघाच्या जगदीश कडून. आता मात्र पुन्हा एकदा जोरात मारायच्या बेतात यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चुकी न करता आपला वैयक्तिक दुसरा झेल पकडतोय आणि मात्र हॅट्रिक संपादन करतोय जगदीश. या दिवसाची पहिल्या मॅचची पहिलीच विकेट हॅट्रिक असेल जगदीशाच्या नावावर. आता मात्र मास्टर दहिवली संघाकडून नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानात ऋषभ. बारणे संघाकडून गोलंदाजी मार्क करत असेल हितेश. सामन्यातील दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. आता मात्र त्रिफळाचित करतोय. सुंदर गोलंदाजीचा नजराणा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक चौथा झटका बसतोय मास्टर दहिवली संघाला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते बारणे संघाकडून. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय हरीश. खरोखरच जर आव्हानाचा विचार जर केला, जर स्कोरवर धावा लागल्या होत्या 63-64 धावांचा पाठलाग करत असताना मात्र 4 खेळाडू मात्र तंबूत परतलेले आहेत. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 3
विकेट आल्या होत्या, 3 गडी बाद झाले होते आणि पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत करून यापुढील चेंडू नक्कीच एक धाव घेण्यामध्ये नक्कीच यश मिळते. धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या अंकावर. नक्कीच हा निर्धाव चेंडू असेल. आता मात्र उंचावर मारलेला चेंडू कोणत्या एक धाव निश्चित सहजरित्या पूर्ण होते. धावसंख्येत बदल होते, धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या अंकावर. आता मात्र उंचावरून मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक नाही, परंतु झेल सुटला जातोय आणि हा एक षटकार मिळतोय. नक्कीच फलंदाज बाद झाला असता, परंतु थोडी उंची कमी पडून हाताला लागून गेलेला चेंडू षटकारासाठी जातोय आणि धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्येत जाऊन पोहोचले 29 या अंकावर. नक्कीच हा निर्धाव चेंडू टाकला जातोय. मनोज याच्याकडून या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. कोणत्या प्रकारे हाताळणार आणि कोणत्या प्रकारे मोठा फटका येणार की काय नक्कीच पाहणार आपण. आता परत उंचावर मारलेला चेंडू. आता मात्र कोणत्याही प्रकारची चुकी न करता उंची जास्त लांबी कमी अतिशय चांगल्या रीतीने झेल पकडला जातोय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येत जाऊन पोहोचले 29 या अंकावर. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. नक्कीच गोलंदाजी मार्कवर असेल सुजल. पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू टाकतोय. वदप आणि मोपाडा संघाने नाणेफेकीसाठी यायचंय. वदप आणि मोपाडा संघ नाणेफेकीसाठी यायचंय. आता मात्र उंचावरून मारलेला चेंडू पाहूया, सीमारेषा पार होतोय. दणदणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतोय दैवली संघाकडून. ऋषभ याच्या बॅट मधून या षटकाराच्या साह्याने धावसंख्येत बदल होत आहे. धावसंख्येत जाऊन पोहोचले 35 या अंकावर. 4 चेंडू 29 धावांचा गरज असेल. आता मात्र लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक 2 धावा घेण्यामध्ये यश येत आहे का, परंतु नक्कीच 2 धावा अतिशय चांगल्या रीतीने पूर्ण होत आहेत, सहजरित्या पूर्ण होतात. धावसंख्येत बदल होत आहे. धावसंख्येत जाऊन पोहोचले 37 या अंकावर. आता मात्र उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 3 चेंडू 27 धावा. नक्कीच सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक निर्धाव चेंडू टाकला जातोय सुजल याच्या गोलंदाजीतून. आता मात्र फुल टॉस लाईनचा चेंडू. क्षेत्ररक्षक पुन्हा चुकी करतोय. झेल जमिनीला दान केला जातोय.
नक्कीच बाळणे संघ विजयी होतोय. बाळणे संघाचे खूप खूप अभिनंदन, तसेच पराभूत संघाचे सुद्धा गोड गोड कौतुक. मोपाडा संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. बॉल टाकले ना त्याला दे. ए, कोण आहे? नितेश. हितेश बोला. थांब तो दुसरा घेतोय का? दुसरा आहे फिर पडलेला रेस पडलेला आहे बॉल. 11-31 नवीन आहे ना. 2 विकेट.